मंडळी, एका अशा हिऱ्याची कहाणी ज्यानं अनेकांची स्वप्न उजळवली, अनेकांचं आयुष्य संपवलं, ज्याच्या मोहात पडून सम्राटांनी युद्ध छेडली, ज्या हिऱ्यासाठी इतिहासात राजवटी लुटल्या गेल्या, खून झाले, कट कारस्थान रचली, तो म्हणजे कोहिनूरचा हिरा. ज्या हिऱ्याच्या किमतीचा अंदाज आजवर कुणालाच आलेला नाही. पण असाच एक जगातील सर्वोत्तम दुर्मिळ निळ्या हिऱ्यापैकी एक गोलकोंडा ब्ल्यू नावाचा एक हिरा, जो भारताच्या मातीतून जन्माला आला, पण आज जगाच्या दुसऱ्या टोकाला एका लिलावाच्या विश्वावर पोहोचलाय. 14 मेला जिनिव्हामध्ये क्रिस्टी लिलावात विक्रीसाठी सादर करणार आहे. पण ह्या हिऱ्याचं खरं मूल्य किती आहे आणि तो भारताच्या कोणत्या भूमीतून आला, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद.com हा यूट्यूब चॅनल. तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा. कोहिनूर सारखाच एक हिरा जो अजूनही लोकांच्या नजरेआड आहे, निळसर प्रकाशात चमकणारा, राजघराण्यापासून तर आंतरराष्ट्रीय लिलावात फिरणारा, तो म्हणजे गोलकोंडा ब्ल्यू एक असा हिरा, ज्यात सौंदर्य, विज्ञान आणि इतिहास एकत्र गुंफलेला आहे. आणि आता वर्ष 2025 मध्ये तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय. सध्या या हिऱ्याची किंमत साधारण 300 ते 400 कोटी आहे. पण आता ही किंमत त्याहून अधिक वाढणार आहे. हिऱ्याचं 14 मेला जिनिव्हामध्ये क्रिस्टी लिलाव होणार आहे. भारताच्या शाही वारशाशी संबंधित गोलकोंडा ब्ल्यू हा हिरा पहिल्यांदाच लिलावात विकला जाणार आहे. गोलकोंडा ब्ल्यू हा हिरा टाईप LLB प्रकारात मोडतो. यामध्ये बोरॉन नावाचं मूलद्रव्य असतं, ज्यामुळे त्याचा रंग गडद निळा असतो. तो 23.24 कॅरेटचा आहे. तो इतका शुद्ध व नितळ आहे की त्यातून प्रकाश सुद्धा परावर्तित होऊन चमक निर्माण करतो. या हिऱ्यामध्ये 0% नायट्रोजन इम्प्युरिटीज असतात, त्यामुळे हा हिरा एवढा महाग आहे. जगातील जी महागडे हिरे आहेत त्यातील काही हिरे ही भारतातीलच आहे. 1726 मध्ये ब्राझीलमध्ये हिरे सापडेपर्यंत भारत हा एकमेव देश होता जिथे हिरे उत्खनन केले जात होते. त्यापैकी गोलकोंडा ब्ल्यू नावाचा अतिशय खास आणि दुर्मिळ निळा हिरा भारतातील हैदराबाद राज्यातील गोलकोंडाच्या कोल्लूर खाणीतून सापडला होता. गोलकोंडाच्या हिऱ्याचा खाणीचा नेमका शोध कसा लागला याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते. एकदा एक मेंढपाळ मेंढ्या चारत असताना त्याला एक दगड दिसला, पण हा दगड बाकीच्या दगडांपेक्षा वेगळा होता. तो जास्त चमकत होता. त्यामुळे मेंढपाळाने हा दगड स्वतःजवळ घेतला आणि तांदळाच्या बदल्यात दुसऱ्या व्यक्तीला देऊन टाकला. पण जेव्हा या दगडाचं खरं रूप काय आहे व त्याची किंमत किती आहे हे जेव्हा लोकांना कळलं, हा दगड ज्या ठिकाणी मिळाला होता त्या ठिकाणी हिऱ्याची शोधाशोध सुरू झाली. गोलकोंडा भागात सुरुवातीला जेव्हा हिरे सापडायचे ते जमिनीच्या वरच्या भागात असायचे, त्यामुळे हिरे शोधण्यासाठी खोल खोदकाम करावं लागत नसायचे. सुरुवातीच्या काळात खाणीचा विकास झाला नाही, पण 12व्या शतकात या भागात काकतीय साम्राज्यास उदयास सुरुवात झाली. काकतीय राजांनी कुल्लूर कृष्णा नदीच्या काठावर खडकाळ भागात असलेल्या हिऱ्याची माहिती मिळाली. काकतीय राजांनी सुरुवातीला जमिनीच्या वरच्या भागात मिळणारे हिरे गोळा करायला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू खोल खोदकाम करत लोक हिरे मिळवायला लागले. अनेक लोक ह्या कामात हुशार झाली. दिवसेंदिवस या कामात शेजारची अनेक गावे जोडली जाऊ लागली. पण ज्यांना इथे जे हिरे सापडतील ते राजाला द्यावे लागत व ते हिरे राजकोषात साठवले जायचे व या हिऱ्याचा वापर मंदिर बांधणी, सैन्य खर्च आणि व्यापार यासाठी केला जायचा. मंडळी, याच खाणीत जगातले सर्वात महागडे हिरे सापडले होते, ज्यात पहिलं नाव येतं कोहिनूरचा हिरा, दुसरा हिरा होप डायमंड आणि तिसरा हिरा दरिया-ए-नूर. हे तिन्ही हिरे जगात प्रचंड मौल्यवान म्हणून ओळखले जातात. त्यांना ऐतिहासिक आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे. इंदोरचे महाराज यशवंतराव होळकर यांना त्यांच्या लक्झरी लाईफस्टाईलसाठी ओळखलं जायचं. त्यांच्या वडिलांनी 1920 मध्ये फ्रेंच व्यापाऱ्याकडून हा हिरा विकत घेतला. त्याला त्यांनी अंगठी आणि नंतर नेकलेसमध्ये रूपांतरित केलं. 1947 मध्ये अमेरिकन ज्वेलर हॅरी विन्स्टन याने हा हिरा खरेदी केला. तो एका ब्रॉचमध्ये बसवला. हाच ब्रॉच पुढे बडोदीच्या महाराजांना विकला. हॅरी विन्स्टननं हा पुन्हा ब्रॉच मिळवला आणि तो एका व्यक्तीला विकला. आजही त्याच व्यक्तीकडे हा हिरा आहे. आता 2025 मध्ये जिनिव्हामध्ये क्रिस्टी लिलावात तो पुन्हा एकदा विक्रीसाठी समोर ठेवण्यात येणार आहे. त्याची किंमत अंदाजे 300 ते 430 कोटी असल्याचं सांगितलं जाते. पण मंडळी, गोलकोंडा ब्ल्यू हा केवळ एक हिरा नाही, तर तो भारतीय खाणकामाचा, शाही इतिहासाचा आणि दुर्मिळतेचा जिवंत पुरावा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसेच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.